नमस्कार मित्रांनो, परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, फार पाऊस आहे. 5-7 दिवस झाले भरपूर पाऊस पडतोय. सर्वीकडे बोईसरमध्ये आमच्या सर्व पाऊस आहे भरपूर आणि भरपूर पाणी भरलेलं आहे. आज आम्हाला पण हाफ डे सुट्टी दिलेली आहे. आज ऑफिसला कोणीच आलं नाही, तर आज मी पण घरी आहे. तर घरी असल्यामुळे मी बोललो चला एक ब्लॉग बनवूया आपण. तर फार दिवसाने ब्लॉग टाकतोय परत एकदा. तर बघा तुम्ही ब्लॉग. आता रेयांश गेला आहे ट्युशनला आणि भरपूर पाऊस चाललेला, पण उद्या त्याची एक्झाम आहे. त्यासाठी तो गेला आहे क्लाससाठी. तर त्याला आता मी घ्यायला चाललो आहे आणि सार्थकला सुट्टी दिली आज. तर त्याला पण तो पण बोलतो मी पण रेयांशला घेण्यासाठी येतो. तर चला आम्ही जातो त्यांना घेण्यासाठी. हे बघा सार्थक पण येतोय आणि आता आम्ही जातोय रेयांशला घेण्यासाठी. चला गाईज, आता आपण जाऊ रियांशला आणायला. हे बघा पप्पा कारची लॉक खोलत आहेत. ॲपडेट पाडली. बघा एफजेड पडली होती, आता इकडे थोडी वाचली. तुम्हाला हे बघा इकडे बघा, हे स्टँड याच्यामध्ये गेलं आणि एफजेड पडली. या खांबामुळे वाचलं एफजेड. आता आम्ही बसतोय गाडीमध्ये आणि रेयांश सुटला असेल, आम्ही जाऊन येतो लगेच. चला गाईज, आता आम्ही चालले रियांशला आणायला. तर मित्रांनो बघा, आम्ही पोचलो आहे रेयांशला घेण्यासाठी आणि गाडीमध्येच बसलो आहे आम्ही. तर बघू आता थोड्या वेळात रेयांश येईलच. हे बघा मित्रांनो, रेयांश इकडे जातो ह्या बिल्डिंगला क्लासेससाठी. इथे बघा ज्ञान दर्शन. आणि हे बघा रेयांश निघलाय, रेनकोट घालतोय रेयांश. तर ह्या बिल्डिंगला जातो रेयांश क्लाससाठी आणि रेयांश येतोय आता. त्याला घेऊन आम्ही आता जातील. हे बघा आला रेयांश ट्युशनवरून. आला रेयांश, ओके. तर बघा मित्रांनो, गाडीमध्ये आहेत आम्ही आणि गाडी चालू आहे आणि चाललो आहे आता आम्ही घरी. हे बघा BRC कॉलनी आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. हे बघा पप्पा आता कार पार्क करतात. बघा आता बघा. तर मित्रांनो आलोय आम्ही, आता चाललोय घरामध्ये आणि रेयांश पण आलाय ट्युशनवरून. बाबू दरवाजा खोलतोय. बघा मित्रांनो, आज आम्ही घरी बनवलं ही खोबऱ्याची बर्फी. तर अश्विनीनं सांगितलं नव्हतं आज बनवणार आहे. तिने अचानक बर्फी बनवली आणि मग घेऊन आली. बोलली आज ही बर्फी बनवली खोबऱ्याची. तर दाखवली तुम्हाला खोबऱ्याची बर्फी. आणि मोदक पण बनवलेले आहेत घरी आज. काय आज म्हणजे असं काही नाही का संकष्टी आहे म्हणून मोदक बनवावं. तर आम्ही असं कधी पण बनवतो. जर आम्हाला खायचे असतील तर आम्हाला आवडतात तर आम्ही बनवतात मोदक. हे बघा हे ते मोदक आहेत. तर हे बघा मोदक पण बनवलेत. तर मित्रांनो बघा, आम्ही रेयांशला घेऊन आलो आणि तुम्हाला बर्फी दाखवली मी कशी बनवलेली. त्यानंतर मी थोडं आमच्या बाहेर प्लास्टिक बांधायचं होतं, ते पाऊस येत होता तिकडनं, त्यासाठी प्लॅस्टिक वगैरे थोडी बांधली बाहेर. आणि आता बघा रेयांश आणि सार्थक अभ्यास करण्यासाठी बसलेत. आज त्यांना सुट्टी दिली होती स्कूलला. तर बघूया उद्या, अजून मेसेज काय आला नाही पण उद्या त्यांचा पेपर आहे. तर आता बघूया. बघा दोघे पण अभ्यासाला बसलेत. हे बघा सार्थक रेयांश दोघे पण. आणि बघा इकडे आमच्या घरामध्ये सर्व कपडे वाळत घातलेत. पाऊस असल्यामुळे सुकत नाहीत कपडे. तर आता बघा अश्विनी. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतच होतो का अजून त्यांचा मेसेज आला नाही स्कूलमधून.
तर उद्या त्यांना 7 जुलै सुट्टी दिलेली आहे. तर मी त्यांना आता ते अभ्यास करत बसलेत बेडरूममध्ये. मी त्यांना जाऊन सांगणार आहे का उद्या सुट्टी दिलेली आहे. तर बघूया त्यांची काय रिॲक्शन होते. तर चला आपण जाऊया त्यांच्याकडे. तर चला आता आपण जाऊया त्यांच्याकडे. अभ्यास करत बसलेत. रेन सार्थक, तुम्हाला एक गुड न्यूज आहे. काय काय गुड न्यूज आहे तुम्हाला. काय गेस करा ना काय. इकडची सायकल मागवलेली आली. नाही, रेंजला सायकल मागवलेली ती नाही आली. दुसरं गेस करा काय असेल. तुम्हीच सांगा. तुम्हाला उद्या स्कूलला सुट्टी दिली परत. हे बघा, हे बघा, अभ्यास सोडून सुट्टी दिली तर अभ्यास सोडून लगेच गेले. तर बघा मित्रांनो, असं आहे, स्कूलला सुट्टी मिळाल्यानंतर असं होतं, अभ्यास करत नाहीत मुलं. तर मित्रांनो बघा, शाळेची सुट्टी ऐकल्यानंतर सार्थक बघा क्रिकेट खेळण्यासाठी चालू केलं आहे. आता आमच्या बॅक साईडला तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथे मागे एवढ्या लहान जागेमध्ये क्रिकेट खेळत आहे तिकडे. हे आमची बॅक साईड आहे घराची. इथे आम्ही सर्व स्टोरेज सामान ठेवले, कांदे वगैरे. इथे आम्ही प्लॅस्टिक लावले सर्व, पाणी न येवा म्हणून. हे बघा इथे क्रिकेट चालू आहे. हे बघा सार्थक खेळतोय. बॅटिंग बघा सार्थकची. आणि रेयांश क्रिकेट नाही खेळत आहे. बघा इकडे मोबाईल बघतोय रेयांश. सार्थकचं आणि रेयांचं थोडं भांडण झालं क्रिकेट खेळताना, म्हणून रेयांश बघा रागावलाय, मोबाईल घेऊन बसला इकडे. तर मित्रांनो आता जेवण वगैरे करणार आहेत आम्ही. जेवण वगैरे करून मग आम्ही पाऊस असल्यामुळे आम्ही काय बाहेर राऊंड मारायला जाणार नाही आहेत आणि आम्ही घरातच राहणार आहोत. बाहेर भरपूर पाऊस चालू आहे. उद्या शाळेला पण सुट्टी दिलेली आहे सर्वांना. तर बघूया कसा पाऊस पडतो आहे उद्या. तर मित्रांनो, एक माझा पण मेसेज असेल तुम्हाला, घराच्या बाहेर जाऊ नका जास्त पाऊस असेल तर. काही काम असेल तरच घराच्या बाहेर जा, कारण की भरपूर रस्त्यावर खड्डे आहेत. गाडी चालवताना भरपूर प्रॉब्लेम होतो, ॲक्सिडेंट होतात, झाडं पडतात इकडे तिकडे. तर काम असेल तर घराच्या बाहेर निघा, नाही तर निघू नका. भरपूर पाऊस दिला आहे. तर मित्रांनो आता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता झोपण्याची तयारी आहे. तर मित्रांनो, हा जर छोटा व्हिडिओ आमचा आवडला असेल घरचा, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा. चला, गुड नाईट, बाय.